पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवार यांनी पोलिसांना झापलं. गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही, अजित पवारांचा सवाल. तसंच आरोपीचे धिंड काढण्याच्याही सूचना. महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. सांगलीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा. तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर. आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू. महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर बघा. अजित पवार यांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार. चारचाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात चारचाकी वाहनं असल्याची माहिती. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती.